पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अनिल संधानशिव नावाच्या एका व्यक्तीने 2 महिलांची हत्या केली। त्याने महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, नंतर त्यांची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिले। सुदैवाने एक महिला त्यांच्या तावडीतून वाचली आणि त्यामुळेच हा सिरियल किलर पोलिसांच्या हाती लागला। त्यांनी शोभाबाई कोळी आणि वैजंताबाई भोई या 2 महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे। अनिल संधानशिव हा जळगाव जिल्ह्यातील एक लेडी सिरियल किलर आहे। तो थंड डोक्याने हत्या करत असल्याचं समोर आलं आहे। त्याचं बोलणं गोड होतं, दिसायलाही साधा असल्याने तो सहजपणे महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता। महिलांना जाळ्यात ओढून एकदा त्यांचा विश्वास संपादन केला की तो त्यांच्या मृत्यूची योजना आखायचा। वैजंताबाई भोई यांच्या मृत्यूच्या प्रवासाची सुरुवात झाली होती। वैजंताबाई यांचं मूळ गाव एरंडोल तालुक्यातील फरकांडे होते। आरोपी अनिल संधानशिव सुरतमध्ये काही दिवस काम करत होता। तिथेच त्यांची वैजंताबाई यांच्याशी ओळख झाली, त्यांच्यात जवळीक वाढली। अनिलने गोड बोलून आणि प्रेमाचं नाटक करून वैजंताबाईंना फसवलं। वैजंताबाईंना वाटलं की अनिलचं त्यांच्यावर खरं प्रेम आहे, पण प्रेमी म्हणून भासवत असलेला तरुण त्यांचा मृत्यू लिहित होता। 2 मे रोजी त्या आपल्या गावी परतल्या। काही दिवसांनी अनिलने त्यांना सुमठाण शिवारातील जंगलात नेलं। तिथे एका दगडाने ठेचून त्यांची हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला। 23 जुलै रोजी पोलिसांना त्यांचं आधार कार्ड, चप्पल आणि हाडांचे अवशेष मिळाले। त्यावरून त्यांची ओळख पटली। पहिला खून शोभाबाई कोळे यांचा झाला होता। 25 जून रोजी सुमठाणे शिवारात जंगलात शोभाबाई कोळे यांचा मृतदेह सापडला। त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता। त्यांचा मृतदेह गोणीत टाकून फेकण्यात आला होता। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनिल संधानशिवला अटक केली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।